नाही जमत चिखलाचे मुलं फसलेले आहे गाडी जाम. अशा प्रकारे पहिलेच झालेले हे गडबड. चिंबोऱ्या काढायची नवीन टेक्निक आहे आमची. मसाला टाकून गॅसच नाही बंद होत. गॅसच नाही बंद होत. सुटला बिटला तर असंच ब्लॉग इथंच जाईल आपला. जरा एक तंगडी घेऊ. गरम आहे. मित्रांनो थंड आणायला गेलेलो आणि शेजवान चटणी आणायला गेलेलो. शेजवान मसाला दिला बहिणी. आता एका राईस परत भात बनवायचं आणि राईस बनवायचा. आता याची टेस्ट आपण दिवशी केलेली आहे तेव्हा उभ्याच खाते. खाल्लाच असा कधी खाल्ला नाही. वाटतं हे एक नंबर भारी. बोलूच नाही शकत. नमस्कार मित्रांनो, कसे सगळे मजेत ना. आणि आपला नेहमीचा प्रश्न ब्लॉग बघताय ना, बघायलाच पाहिजे. तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आमच्या लाडक्या आवडत्या आपुलक्या आग्रिकोल्ड यूट्यूब चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे निशान पाटील एडिट्स आणि मी निशान पाटील तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या एका नवीन संडे स्पेशल ब्लॉगमध्ये. आता संडे स्पेशल ब्लॉग म्हणजे तुम्ही जर समजूनच गेले असाल की कुकिंग स्पेशल व्हिडिओ आहे. आणि आज काय स्पेशल आहे कुकिंग स्पेशल व्हिडिओ? तर कुकिंग स्पेशल व्हिडिओमध्ये स्पेशल माणसं आपल्यासोबत जोडलेले गेलेले आहेत. पहिला तर हितेन ठाकूर ब्लॉग्स आणि दुर्वेश भाई. तर आज काय आपण करणार? आज आपण चिकनची रेसिपी करणार. चिकन करी का? चिकन करी. करी. खरं सांगू, ही लोकेशन तुम्ही बघू शकता. निशान दादाच्या गावात आलोय कलंबुसरेला. आणि ही त्यांनी जी स्पॉट वर आणलाय ना, ही लोकेशनचा खरं तर मी खूप खूप वेळापासून असं मला एक पाहिजे होता जिथं पाणी फ्लो होत राहील आणि एक साईडला कुकिंग. तर चला आज बघूया आणि तुम्ही सुद्धा बघा. निशान दादाचा ब्लॉग खूप धमाल होणार. तर चला मित्रांनो, आता मी रेसिपी बनवायला घेतो. माझ्या ब्लॉगमध्ये मे बी जास्त पार्ट नाही येणार, हितेनच्या ब्लॉगमध्ये दिसेल. तर नक्की त्याच्या चॅनलला जाऊन चेकआउट करा. माझा ब्लॉग यायच्या अगोदर त्याचा ब्लॉग येईल, मला गॅरंटी आहे. बरोबर ना? तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलवरच्या व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनल सबस्क्राईब करा. आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला अशा अजून कुठल्या जागेवर जाऊन तुम्हाला असं काहीतरी बनवायला आवडेल. बघल बघा भाई कंटेंटसाठी. लावायच्या काय इथेच गाड्या नाही? स्ट्रगल बघा कसला झालाय. संडे स्पेशल व्हिडिओ. नाही जमत चिखलाचे मुलं फसलेले आहे गाडी जाम. नको राहू दे, इथं कडेला लावून येते मोडाची भाई. रिस्क आहे, नको. अशा प्रकारे पहिलेच झालेले हे गडबड. मसाले झाले. हाय दाखव जास्त गेलाय. मिक्सिंग झालेलं आहे अशा प्रकारे सगळं. हे बघा गोविंदा. असं हे गाडी लाव आहे ना. ओके मित्रांनो, येताच पहिला आपला मसाल्याचा डबा पडलेला आहे. कसा वाटते? सुरुवातच अशी झाली बोलते आणि माझ्या हात बीत आता झोंबायला लागले. हे बघा चिंबोऱ्या काढायची नवीन टेक्निक आहे आमची. मसाला टाकून त्याला बाहेर काढा. चला, तर सामान वगैरे आम्ही घेतलंय सगळं. निघतो आता. सुरुवात करायचा. 100% चलो सुरुवात करूया. चला लेट्स गो. मागच्या साईडला हात. हे बघा मातीचा भांडा आहे ना यो. मातीचा भांडा. आपण चिकन करी आणि अजून काय बनवणार आहोत? अजून बघू आता. आपण चिकन तंदुरीचा प्लॅन होता, पण त्या स्टिकच आणायला राहिला. देवा, काही ना काही राहतेच आपला. आणि हे साईडला बघा त्याचे रेसिपीचे व्लॉग्स येतात. निशान पाटील एडिट्स तुम्ही जाऊन बघू शकता. आता तो एकदम मास्टर शेफ झालेला आहे. त्याच्यात काय बोलू नाही शकत. त्याची कठीण बघा. तशी कुकिंगची आवड आपल्याला अगोदरपासून होती, पण आता बरेच लोक बोलायला लागले की अरे काहीतरी एवढा चांगला बनवतस तर मग आम्हाला पण दाखव, खाऊ घालायला तर पॉसिबल नाही. पण आता बोललो ठीक आहे, चला संडे स्पेशल चालू करूया आपण. तर दर संडेला आपली 12 वाजता दुपारी व्हिडिओ येते. नक्कीच. आणि कोणला जर असं यायचं असेल तर नक्कीच मला डीएम करा. बिंदास कोण पण आपल्या सोबत आला तरी चालेल का निशान दादा? 100% बिंदास या. ओपन टू ऑल. येस. फक्त आमची ये डेट कधी फिक्स नसते. आज पण आहे तेव्हा कोयता झाला प्लॅन. त्यांनी पण त्याचा एक प्लॅन कॅन्सल केला. मीनी पण माझा एक प्लॅन कॅन्सल केला. ऍडजस्टमेंट करायला पाहिजे आपल्या लोकांसाठी, त्याच्यामुळे केली ऍडजस्टमेंट. त्यांनी पण केली, मी पण केली आणि आलो. आता माझी घरी विषय असा आहे, घरी आले फॅमिली आणि तिथं सुद्धा मस्त मेजवानी आहे. चिकन आहे, मटन आहे. पण नाही, निशान दादा बोललाय आज आलाच नाही तर कधी नाही. डायरेक्ट कट. जर आज कल्टी दिली असती तर पुढच्या वेळेस कट डायरेक्ट कट. म्हणून चलो आलो.
मी आता मस्त लोकेशन पण भारीच आहे. कशी वाटली तुला ही लोकेशन? असे लोकेशन म्हणजे मिळणं मुश्किल असते जास्तीत जास्त. त्याला दादा मिळते, हा दादाला माहिती होती त्यामुळे मिळलंय. मस्त इथं कुकिंग करायला तर अजून बरं. कुकिंग करायला इथं मजा येईल. याच्यात ऍड करता येते ना मिक्स करता. हा लेग पीस बघ, लाईक लेग पीस दाखव. यो लेग पीस बघा, हे चिकन लेग पीस. मौसम तो ऐसे दिल गार्डन गार्डन हो रहा है. आणि आता मौसम मला वाटते पावसाचा झालेला आहे. ना छत्री नाही ना काय नाही, सगळा रांबेटा उचला लागेल. उचलून धावत कुठली पण परिस्थिती पण आज आम्ही करू म्हणजे करूच. हा गेली तरी चालेल, कमी नाही झाला पाहिजे. बरोबर. मित्रांनो अशी भीती वाटायला लागली आता. थोडाच आपल्या चिकन म्हणजे चिकन नाही, कांदाच नुसता शिजलाय. खाऊन जायला लागला. आणि पाऊस डेंजर. नको बाबा, थोडा वेळ नको येऊ, बस नको येऊ दे. हे मसाला भिजून जातील आपलं सगळं. वाड्या उरला तर बरं. चला आपण आता मेन इन्ग्रेडियंट्स याच्याने पावडर. ओके. मसाला घरगुती मसाला आपला घरगुती, त्याचा वाटोला लावलाय. मिक्स मसाला झालाय तो आमचा. गरम मसाला, ओके. हळद आणि हिंग. हिंग आपल्याला थोडाच टाकायला लागतं, नाही तर तो विचित्र म्हणजे त्याचा एक वास येतो. ओके. हिंगाने फ्लेवर पण मस्त, फ्लेवर पण भारी येतं. पण तो तेवढाच क्वांटिटी मध्ये पाहिजे. जास्त टाकशील तरी वाट लागेल आणि कमी टाकलास तर चवत नाही ना त्याची. आपली फोडणी मस्तपैकी झाली. आता फोडणी झालेली आहे आणि पावसाची फोडणी पण आलेली आहे. तुम्ही याच्यातूनच समजू शकता पाऊस आलाय. गडबड झालंय. मी कुठच्या साईडला लेफ्ट लेफ्ट लेफ्ट. काय करायचं? हे कमीच नाही. ए बाय, काय नाव कमी? अरे गॅसच नाही बंद होत. आईच्या अरे गावात गॅसच नाही बंद होत यार. फिरवला आहे उलटा. हे फुटला बिटला तर असाच ब्लॉग इथंच जाईल आपला. अच्छा, राईटला बंद राईटला बंद होता. वाटलं झाला आता कल्याण झाला. माचीस कुठे माचीस आणि मित्रांनो मान्सूनचा झाला आमचा चिकन चाप. पाऊस आला बेकार. मान्सून चिकन जाम मेहनत करायला लागते, कारण भांडा इतकुसा आणि त्याच्यात 1 किलोचा चिकन. भांडा अर्धा किलो आणि चिकनचा एक पीस बघा. आता मित्रांनो आम्ही एवढी मेहनत करतो, तुम्ही थोडीशी मेहनत घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा भावाच्या आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. नक्कीच नक्कीच. आणि निशांत दादाचे पण व्हिडिओ येईल, मला वाटतं माझ्या नंतर येईल. त्याचा पण चॅनल नक्कीच जाऊन बघा. आता किती के झाले तुझे? 46K. ओके, म्हणजे गणपतीपर्यंत 40-50 होतील. हो दे बाबा, गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने होते आणि तुमच्या सर्वांच्या पण आशीर्वादाने होतील बाय. बस का, जाता जाता सबस्क्राईब करा निशांत दादाला. त्याच्या आधी मलाच करून जा. बहुतेक तरी आता आपलं चिकन आहे तो शिजून झालेला आहे. आणि थोडंसं आता मीठ वगैरे चाकासाठी टेस्ट करून घ्या. काय कमी आहे? मसाला कमी आहे. ओके. आणि खरं सांगू ना, हे भांड्यानी जी टेस्ट आलंय ना चिकनला, ती 1 नंबर आहे. ए बाय, ए नेल बाय तो. हे भांड्यानी मस्त टेस्ट आले, शपथ. हे भांडा नेऊ मी जाताना. मम्मी मला मस्त लागलं ना. खरंच थोडासा मसाला टाकायला लागेल आपल्याला, थोडासा मीठ. पण याच्याने फ्लेवर कसा आला माहितीये? तंदूर टाईप. हा बरोबर, तंदूर. गरम गरम लागून असा. आणि मस्त वाटते खायला. तिखट थोडा. वा वा वा, 1 नंबर. बघा, थोडस चवीनुसार परत आपण मीठ टाकून घेतलं त्याच्यात आणि थोडासा मसाला टाकून घेणार आहोत. 1 नंबर रे निशांता. परत कधी पण बोल. रेडी आता मी यार. करू नंतर आपण अजून फ्युचर मध्ये आपले बरेच प्लॅन होते. बरेच. टेस्ट तर हाय, पायाच्या हाताला टेस्ट हाय. हा भांडा भेटेल काय? फक्त भांडा सोडून बोल. चॅनलचा एक्सेस घेऊन जा, पण भांडा नाही. बापरे. जुली गो जाईन मी मुंबईच्या शहरा, फुलांचा गोजेला आणि जुली
राजाची राणी मी बनवीन. अरे राजा रे जाशील तू मुंबईच्या शहरा फुलांचा गोजला आणशील. आता तू लाडी गोडीनं फिरवशील उद्या मला सोडून देशील. चला तर मस्त एक टेस्ट आला आणि तंदुरीचा एक फ्लेवर वेगळाच आलाय. त्याच्यानंतर वाटण टाकायला घेतलाय. परत पावसाची बरसात आलेली आहे. आला पाऊस आला हे बघा. पण ही खरंच एक वेगळाच अनुभव आहे आजचा आणि वेगळीच टेस्ट सुद्धा आणि लोकेशन सुद्धा मस्त आहे. काय निशांत दादा? 100%. याच्या आधी तू इथं केलतेस रेसिपी वगैरे? नाही इथं काय नाही, ही खास तुमच्यासाठी ठेवलेली पाहिजे. ओके शेवटी रिपीट होईल ना, काही ना काही वेगळं बघायला भेटलं पाहिजे पब्लिकला. ठीक आहे ठीक आहे. आपला भांडा थोडा वर खाली झाला. करतो आता. कसं आहे शेवटी आपली पोरं येतात एवढे लांबशी, हा. काहीतरी स्पेशल झाला पाहिजे का नाही? बरोबर आहे. वाटण टाकून घेतलाय. हे बघा इथलं इथं सगळा हातबीत धुवायला भेटे. हात धुतला झाला. वा 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 वा. चट लागली. हा आता चट लागली. थोडीशी ग्रेव्ही ठेवा दादा. झालं आपलं आता बंदच करायचं आहे. ओके. प्रॉपर घाटली मारते. आणि आपला थोडासा मित्रांनो थोडीशी म्हणजे अशी चेंद्रामेंद्र झालेली कारण आपला भांडा आहे तो छोटा आहे जरा पडला. आणि बाकी टेस्ट मस्त आहे. बाकी कधीतरी नक्कीच ट्राय करा हे भांड्यात. जर तुमच्या इथं सुद्धा हा मातीचा भांडा असेल तर नक्कीच कधीतरी ट्राय करा. मस्त लागते. आणि मित्रांनो आपला चिकन फायनली शिजलेला आहे. पाऊस आलाय भरपूर. हितेन भाई काय करायचा विचार काय समजत नाही आम्हाला. आता बसलो तर तिकडे बसलो तर सुको आपण सुकलेलं राव. तर चला आता फटाफट उचलतो आणि जातो जेवायला. लेट्स गो. तो बघा त्यांनी भरायला घेतला तिकडे फटाफट. चला आम्ही आता थंबनेल साठी एक फोटो काढायला घेतो. तर एक तंगडी घेऊ असता बघा. गरम आहे गरम आहे. डेंजर बेकार गरम आहे. उरडलू डेंजर आहे भाई. बोट लाल झाला. हा एक नंबर आहे. थांब धरू काय काय ते एकदाच गोविंदा होता. हे बघ डायरेक्ट पाय खाली गेलो. का आमच्या चिकनच्या वासावर काहीतरी मच्छी आली मला वाटते. त्यांना चावून गेली मच्छी. नाही मजाची पाहायला ती नॉर्मल तिचा असं किंवा असतं तर डायरेक्ट कापतांचा काहीतरी आहे. इंदोर असेल तर कचकारा करतो. चला जाऊ द्या. आता एकदम ओके. आपली ग्रेव्ही पण या साईडला बघू शकता. मस्त आपण नदी किनारे मस्त फोटो घेतले थंबनेल साठी. काही पडता वाचून बाकी हा खतरनाक. पावसाने आपली खरी साथ दिल्या. पावसाने आणि जेव्हा आम्हाला जेवायला बसायचं तर गेलाय. ओके लवकर आता जेवून घ्या नाही तर चला. मित्रांनो थंड आणायला गेलेलो आणि शेजवान चटणी आणायला गेलेलो. शेजवान मसाला दिला बहिणी. आता एका राईस परत भात बनवू इथं आणि राईस बनवू याचा. सगळा जेवण रेडी आहे. हे बघा इकडे कॅमेरा सेट करण्यातच जिंदगी चालले. तर मित्रांनो आता मस्तपैकी आपला सगळा रेडी झालेला. कॅमेरा अँगल पण आपण सेट केलेले आहे. आता आपण जेवायला घेऊया कारण भूक लागली मरणाची. कॅमेरा अँगल सेट करतो आणि जेवायला घेतो. चला जेवायला जाऊया. मला वाटते हे बनवायला चिकन शिजायला एवढा टाइम नाही गेला तेवढा मला तो तिकडे फोन दाखव सेट करायला गेला. आणि जर थोडासा तरी चुकी झाली तो डाऊन आणि डिस्प्ले फुटलेला आहे. विषय संपला. ब्लॉग पण आपला पाण्यातून अंडर वॉटर. हे बघा कसला रिस्क मध्ये लावलाय. आता एवढी रिस्क घेते पोरगा तर नक्कीच सपोर्ट करा भावाला. चला जेवायला घ्या. तुम्हाला जर कुठली रेसिपी पाहिजे असेल अशीच एका युनिक स्पॉट वरती कमेंट करायला विसरू नका. नक्कीच कमेंट करा. ही रेसिपी हा हक्कानी सांगा. मी हानील बिंदास काहीतरी. चला सुरू करूया आता. चला आता जेवायला घेतो आम्ही. ताटं वाढतो. मित्रांनो 3 आम्ही थाल्या वाढून घेतलेल्या आहेत. चला तोंडाला पाणी सुटलंय. 100%. चला जेवायला जाऊ. या जेवायला तुम्ही पण. माझे वाटणीत बघा मस्त लेग पीस. चिकन लेग पीस. चला मित्रांनो हे बघा हे चिकन आणि आपल्या खुब्यांच्या वड्या आहेत. जर याची व्हिडिओ तुम्हाला बघायची असेल तर नक्की चॅनलला जाऊन चेक करा. आपल्याकडे ऑलरेडी अपलोडेड असेल व्हिडिओ. आपला ताट आहे तो मस्त भरून झालेला आहे आणि इतका भारी म्हणजे टेस्ट इतकी चांगली आहे ना. हे बघा अर्धी भाकरी मी खाल्ली पण त्या वाडेपर्यंत. तर चला आणि माझ्या वाटणीत बघा मस्त लेग पीस आलाय. चला आता मस्त काम 25 करू. काम 25. चला
चला कडक. चला बसूया आता, जागा घेऊया आपल्या. आता याची टेस्ट आपण दुर्वेशनी केलेली आहे, ते उभ्या उभ्याच खाते. खाल्लास असा कधी? नाही शपथ खालाय नाही. वाटतंय एक नंबर भारी, बोलूच नाही शकत. आणि असा चिकन मी घरी पण खाते, म्हणजे संडेला आहे कुठले पण वाराला असा चिकन हे 100 नंबर ना. हे भांड्याला येतं. भांड्याने मेन काम 25 केलंय. व्हिडिओ बघत असेल ना त्यांना हेड्स ऑफ बाई, एक नंबर काम 25 केलाय. नक्कीच हा भांडा मला पाहिजे. 100% भेटला तर मी घेऊन ठेवीन तुला. चलो तर मित्रांनो चला जेवायला या. लास्टला जी ती भांड्याची म्हणजे हे येते ना, बाकीचे भांड्यात केलाय, लास्टला जो फ्लेवर येते ना ऑसम. जसं कुठले इतके मोठ्या हॉटेलला पण नाही असा डिलिशियस चिकन. चिकन मसाला बोल या चिकन कुठला पण बोल, असा नाही चिकन कधी. चला जेवूया आता मस्तपैकी. आणि ही जर दगड पलटली तर गोविंदा होईल ना साहेब. बोल ना आईच्या गावात मस्तपैकी लिंबू पिळतो. लिंबूची खरं तर गरजच नाही. गरजच नाही. नाही गरजच नाही. क्या जेवायला इथं एकदा आपली मंडळी या जेवायला जेवायला या. या जेवायला या सगळे. भारी आहे सगळं. चप्पल सांगेल मी, मस्ती पण नाही करायचं आपण. असा चिकन नाही कधी खाल्लाय. हॉटेलला पण कितीतरी मला खाल्लाय, पण कधीतरी आपण ना बिर्याणी हॉटेलला नाहीच खाल्लं. जीव जीव पाखरान सूर धरलाय, बायच्या वारतीला रंग भरलाय. विडा रंगला, रंगला वेलीच्या मांडवाला. विडा रंगला, रंगला वेलीच्या मांडवाला. नाही बघा किती जीबी आहे? 15 GB. किती मिनिटाची व्हिडिओ आहे? 33 मिनिट. 33 मिनिटाची बाईने व्हिडिओ लावलेली 4K मध्ये. आणि किती आले जीबी? 15.7 म्हणजे ऑलमोस्ट 16 GB. 16 GB. एवढा स्टोरेज पण नाही रे माझा राहिलेला. आता व्हिडिओ पण नाही घेऊ शकता. फुल स्टोरेज. आता नवीन फोन बदलाच आहे ना तुला. आपटा आपटी नको भाई, परत मॅटर होत. चला चला तर मित्रांनो आता सगळं आम्ही सेटअप पॅक केलाय बघा. आणि आता आम्ही निघतो. तर कसा वाटला चिकन भाई? एक्सपिरियन्स कसा होता इथे लोकेशनवर? लोकेशन पण भारी, चिकन पण भारी, सगळाच भारी. लोकेशन खरंच इतकी सुंदर लोकेशन आहे. आणि त्यात जो जेवण यांनी बनवला, आपली चिकन करी, ती हात मला वाटतं ना 8 मिनिटात ती एक भाकरी तेवढा राईस खा खा केला. जेवलो, पोट भरला, पण मन नाही भरला. इतका खरंच चांगला. आणि मित्रांनो लय फटाफट खाला ना आपण. लय फटाफट खाला. तर चला व्हिडिओ आपण इथे सेंड करूया. व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला सबस्क्राईब करा, कारण खूप मेहनत करते तो सुद्धा. आणि या असे स्पॉट्स वर घेऊन जाते. इथून आम्ही आलोय कसं ते आम्हालाच माहिती. ते पण आलेत करंजावर आलेत. करंजावर तुम्ही पण लांबून आलो भाई. त्यांना आता जायचं आहे, आम्हाला घाई आहे. ब्लॉग आम्ही इथंच एंड करतो. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन व्हिडिओ जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशा नवीन व्हिडिओ जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर कमेंट करून मला नक्की सांगा. असेच नवीन नवीन स्पॉट तो घेऊन येत राहील तुमच्यासाठी. आणि मी पण दिसीन मग त्याचे 100%. चला हा यो पण पाहिजे. आता यो पण झाला मेंबर आपला. 3 मेंबर झालो. 3 मेंबर आम्ही डन आहोत. बाकी चौथा येईल तर येईल, तो पुढची बात. पण आम्ही तिघा तर फिक्स आहोत. चला व्लॉग इथे सेंड करतो. टाटा बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या. येतो.